एक वाक्य आपल्या आजीच्या तोंडी आपण कायम ऐकलंय, ते म्हणजे जा देवासमोर साखर ठेवून ये. म्हणजे आपल्या लहानपणी घरात कोणतीही चांगली घटना घडली, चांगली बातमी समजली, कुणाला नोकरी लागली, रिझल्ट चांगला लागला, कोणतीही गुड न्यूज असेल तर देवासमोर साखर ठेवायचा प्रघात होता. एकतर तेव्हा सतत घरात गोडधोड बनवलं जायचं नाही आणि एवढ्याशा साखरेने सुद्धा आनंद साजरा व्हायचा आणि देवाबद्दलचा ग्रॅटिट्यूडसुद्धा दर्शवला जायचा. हळूहळू काळ बदलला आणि सगळंच बदललं. सुबत्ता वाढली, लोकांकडे वेळ कमी झाला, थोडासा आळशीपणासुद्धा आला आणि मग कोणताही आनंद साजरा करताना बाहेरून मिठाया मागवल्या जाऊ लागल्या, सेलिब्रेशनसाठी केक येऊ लागले आणि आपण देवासमोर त्या विकतच्या मिठाया ठेवून आपला आनंद साजरा करू लागलो. मग त्या आणलेल्या मिठाया संपवण्यासाठी खाऊ देखील लागलो आणि त्यामुळे रक्तात वाढलेल्या साखरेचं प्रमाण काही कमी होईना. आता मला असं वाटतंय की पुन्हा देवासमोर साखर ठेवण्याची पद्धत सुरू करावी. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या मिठाया कमी होतील आणि पर्यायाने रक्तातली साखर देखील कमी होईल. बघा विचार करून.